लोहा नगर परिषदेत भाजपचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांचा पराभव झालेला आहे। गजानन सूर्यवंशींसह त्यांच्या कुटुंबातल्या 6 उमेदवारांचा पराभव झालेला आहे। लोह्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवारांचा विजय झालेला आहे। लोहा नगर परिषदेत भाजपचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांचा पराभव, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या 6 उमेदवारांचा देखील इथे पराभव झालेला आहे। लोह्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शरद पवार विजयी झाले। एकीकडे आपण निवडणुकीचे अपडेट्स जे आहेत, निकालांचे अपडेट्स जे आहेत ते आपण पाहताय, तर दुसरीकडे भाजपच्या मुंबईमधल्या कार्यालयाच्या बाहेर भाजप नेत्यांचा जल्लोष, कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो सुरू झाला। जळगावच्या रावेरमधून भाजपच्या संगीता महाजन या नगराध्यक्षपदी, काँग्रेस आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का। जळगावच्या रावेरमधून भाजपच्या संगीता महाजन या नगराध्यक्षपदी आता विराजमान होणार आहेत, त्यांचा विजय झालेला आहे। काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय। जळगावच्या रावेरमधून भाजपच्या संगीता महाजन या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत, तर भाजप आता 119 आणि शिवसेना 60, तर 2 पक्ष या ठिकाणी मोठे आपल्याला पाहायला मिळतात, एक भाजप आणि एक शिंदेची शिवसेना। संगमनेरमध्ये काँग्रेसच्या मैथिली तांबे या विजयी झाल्यात। थोरात मामा भाचे जोडीनं संगमनेरमध्ये विजयश्री जी आहे ती खेचून आणलेली आहे। संगमनेरमध्ये काँग्रेसच्या मैथिली तांबे यांचा विजय झालेला आहे। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात, सासवडमध्ये जेसीबी मधून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आलाय। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। जेसीबीच्या माध्यमातून गुलालाची उधळण या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। पाहतो अजित पवार यांचे हे कार्यकर्ते, अजित पवार यांनी बारामतीमध्ये आपलं वर्चस्व या ठिकाणी कायम राखलेलं आहे। नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आमची ही युती झाली। वास्तविक हा जनतेला आणि सगळ्यांना धक्का होता। अनपेक्षितपणानं कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता ही आम्ही युती केली। आमच्याही मनामध्ये शंका होती की ही किती लोकांना रुचेल, किती लोकांना आवडेल, आणि शेवटी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अनेक वर्ष संघर्ष होता, आणि संघर्षामध्ये कार्यकर्तेसुद्धा बऱ्याच जणांना त्याची संकटं त्यांनी झेललेली होती, त्यांनी दोघांनाही फार मोठी साथ दिलेली होती। अशा पार्श्वभूमीवर एकत्र येणं आणि निवडणूक करणं ही फारच मोठी कठीण गोष्ट होती, कारण त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या अनेक ज्या शंका आहेत त्यांना उत्तरं देणं, पुढचं राजकारण कसं होणार, पुढचं समाजकारण कसं होणार ही माहिती देणं, हे एक आमच्यासाठी फार एक आव्हान होतं। मला कागलच्या सर्व जनतेचा आणि मतदारांचा मनपूर्वक आभार मानले पाहिजे की या दोघांच्या युतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला। ठीक आहे, काही मतं गेलेली आहेत, मला वाटतं येणाऱ्या काळात त्यांनाही आम्ही समजावून सांगू। आणि